नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर करण्याचा एक अतिशय साधा सोपा उपाय बघणार आहोत. अगदी साधा सोपा उपाय आहे, काहीच जास्त करावं लागत नाही, पण खूप प्रभावशाली उपाय आहे. बघा, आपल्या आयुष्यात खूप आपल्याला प्रॉब्लेमना फेस करावं लागतं आणि आपल्या घरामध्ये ज्यावेळी निगेटिव्हिटी असते, आता निगेटिव्हिटी येते कशी, काय येते किंवा म्हणजे तिला संपवायचं कसं हे पहिलं आपण बघू. बघा, आपण रोज महाराजांची सेवा करत असतो किंवा पण कुठेतरी ती सेवा कमी पडत असते. बघा, आपल्या आयुष्यात बरेच लोक येतात जातात, बरेच मित्र असतात, बरेच नातेवाईक असतात, शेजारी पाजारी बरेच लोक असतात, पण प्रत्येकजण आपल्या चांगल्याचाच विचार करतो असं नसतं. म्हणून बघा, कधी आपण ज्यावेळी सेवा करतो ना, त्या सेवा करत असताना आपल्या परमपूज्य गुरुमाऊलीने आपल्याला सांगितलेलं आहे की ज्यावेळी तुम्ही सेवा का करताय, तर तुम्ही तुमचे दोष घालवण्यासाठी, तुमच्या घरातील निगेटिव्हिटी घालवण्यासाठी, आयुष्यातल्या समस्या सुटण्यासाठी तुम्ही सेवा करताय. पण ती सेवा करत असताना ज्यावेळी तुम्ही इतरांचं अन्न खाता, म्हणजे शेजाऱ्याने हे दिलं आहे खावा, म्हणजे परान्न, दुसऱ्यांच्या घरचं ज्यावेळी तुम्ही अन्न खाता, त्यावेळी तुमची सेवा खंडित होते. आता ती कशी काय? बघा, ज्यावेळी आपण एखादी सेवा करत असतो, अर्थात आपले दोष, आपल्या समस्यातून मुक्त होण्यासाठी आपण सेवा करत असतो, पण ज्यावेळी आपण परान्न घेत असतो त्यावेळी कुठेतरी त्यांचे दोष, आता शेजाऱ्यांचा घरातलं तुम्ही अन्न खाल्लं आहे, तर त्यांचे दोष तुम्हाला लागत असतात, त्या अन्नातून तुमच्यापर्यंत पोहोचत असतात आणि तुम्ही केलेली सेवा जी आहे ती कुठेतरी खंडित होते आणि त्याचे अनुभव आपल्याला मिळत नसतात. बघा, प्रत्येकजण आपल्या चांगल्यावरच टपलेला असतो असं नाही. बरेच जण असे असतात की याचं वाईट कधी होतं आहे याचीच वाट बघत असतात. म्हणून करणीबाधा असेल किंवा म्हणतो ना की काळी जादू किंवा करणीबाधा, असे प्रकार तर बरेच लोक करत असतात. मग अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी अशा प्रकारे आपल्यापर्यंत ह्या गोष्टी घडत असतात आणि आपल्याला म्हणजे काहीतरी अन्नातून असेल किंवा घरात असेल, अन्नातून एखादा पदार्थ खायला देणे की याचं वाईट होऊ दे, अशा प्रकारे मी अंधश्रद्धा पसरवत नाही आहे, पण अशा गोष्टी घडतात आणि कुठेतरी ती निगेटिव्हिटी आपल्यामध्ये येते, आपल्या घरामध्ये पसरते आणि त्या निगेटिव्हिटीमुळेच आपण जी सेवा करतो ना, ती सेवा कुठेतरी कमी पडत असते आणि जी घरात निगेटिव्हिटी बसलेली असते ना ठाण मांडून, ती निगेटिव्हिटी आपल्याला सेवा करू देत नाही. म्हणूनच सेवा करत असताना आपल्याला झोप येणे, जांभई येणे, घरात मनामध्ये नको ते विचार येणे, अश्लील विचार येणे, हे सगळं त्या निगेटिव्हिटीमुळे येत असतं. म्हणून कितीही झोप आली, कितीही जांभई आली तरी आपली सेवा आपण सोडायची नाही, एवढंच लक्षात ठेवायचं. विचार आले की त्यांच्याशी गप्पा मारत बसायचं नाही. विचार आलेत ना, येतात जातात, पण आपण आपली सेवा करत राहायचं, आपली सेवा पूर्ण करायचं. तर बघा, आता थोडं विषयांतर झालं, तर आता हीच निगेटिव्हिटी दूर करण्याचा एक अतिशय प्रभावशाली आणि अतिशय प्रभावी तोडगा आपण करायचा आहे. तर कोणत्याही मंगळवारी तुम्हाला हा उपाय किंवा तोडगा करायचा आहे. बघा, मीठ सगळ्यांना माहीत आहे, त्यातल्या त्यात खडं मीठ किंवा मोठं मीठ आपण जे असतं आपल्या घरामध्ये, त्या मिठाचा वापर तुम्हाला करायचा आहे. आता काय करायचं बघा, तर ज्यावेळी आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी असते किंवा नकारात्मकता असते, त्यावेळी आपल्याला अनेक म्हणजे लक्षणं दिसून येतात की घरामध्ये मुलं हट्टीपणा करणे, चिडचिडपणा करणे, तिन्ही सांजेच्या वेळी, म्हणजे माता लक्ष्मी ज्यावेळी आपल्या घरामध्ये येत असते, आगमन करत असते, त्यावेळी मुलं अचानकच रडायला लागतात किंवा म्हणजे अचानकच भांडण व्हायला लागतं, तंटा होतो, आरडाओरड, काहीच कारण नसतं. आपल्याला पण ते वाद भांडण करायचं नसतं, पण ते होतं, का होतं माहीत नाही, कुठेतरी ही निगेटिव्हिटी त्याला जबाबदार असते. तर तिन्ही सांजेच्या वेळेला मूलबाळ म्हणजे उगाचच रडणे किंवा घरामध्ये भांडण होणे, तंटा होणे, असं म्हणजे अशा गोष्टी घडणे, लाईट अचानक अंधार होणे, अशा प्रकारे ज्या गोष्टी घडायला नकोत त्या गोष्टी घडणे विनाकारण, हे सगळ्यात प्रमुख लक्षण आहे निगेटिव्हिटीचं. सतत एखादी व्यक्ती आजारी पडणं, आजारी पडल्यानंतर कितीही पैसा घाला, किती औषधोपचार करा, त्यात काही म्हणजे
त्याला काही गुणच येत नाही किंवा तो बरा होत नाही. असं पण एक आकस्मिक एखाद्याचं निधन होणं हे सुद्धा निगेटिव्हिटीचं किंवा वाईट बाधेचंच लक्षण आहे. तर अशा गोष्टी ज्या आहेत, ज्या घडायला नकोत, अशा गोष्टी घडणं म्हणजे आपल्या घरात 100% निगेटिव्हिटी आहे हे समजून जायचं. तर आता ही निगेटिव्हिटी दूर कशी करायची? बघा, आपण अनेक सेवा करत असतो, उपाय करत असतो. आपण दर अमावस्येला पौर्णिमेला निगेटिव्हिटी घालवण्यासाठी सेवा उपाय करत असतो किंवा पिवळ्या मोहरीचा उपाय असेल, कर्पूर होम असेल, ह्या गोष्टी तर आपण करायच्याच आहेत. त्याचबरोबर मिठाचा उपाय तुम्हाला करायचा आहे. मिठामध्ये सगळ्यात जास्त निगेटिव्हिटी शोषून घेण्याची ताकद आहे. बघा, जसं पाण्यामध्ये अट्रॅक्ट करण्याची पॉवर आहे ना, तशी मिठामध्ये निगेटिव्हिटी शोषून घेण्याची खूप म्हणजे खूप जास्त ताकद आणि पॉवर आहे. तर मिठाचा वापर तुम्हाला करायचा आहे. साधं मीठ घ्यायचं नाही, म्हणजे आपलं जे बारीक मीठ असतं ना, आपण ह्याच्यात वापरतो स्वयंपाकात, ते नाही घ्यायचं. मोठं मीठ, खडं मीठ घ्यायचं. आता केवढं घ्यायचं, कधी घ्यायचं, कशाप्रकारे हा तोडगा करायचा? तर बघा, कोणत्याही मंगळवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. मंगळवारीच करायचा. ताई आज करू का, उद्या करू का? नाही, मंगळवारीच करायचा. एखाद्या दिवशी त्या विशिष्ट दिवसाचं महत्त्व असतं, म्हणून त्या दिवशी आपण त्या सेवा उपाय करायचे असतात. तर एक मोठं काचेची वाटी घ्यायची. काचेच्या वाटीमध्ये मोठं मीठ घ्यायचं, भरून घ्यायचं किंवा सपाट घेऊ शकता. तर ते मोठं मीठ जे आहे तिथं म्हणजे देवापुढे बसायचं, तुम्ही बसू शकता किंवा आहे अशी जे काही उपाय आहेत तसा पण करू शकता. पण बघा, एखादा उपाय, एखादी सेवा आपण देवासमोर बसून केलो किंवा त्याच्या स्तोत्रांचं, मंत्रांचं पठण झालं तर नक्कीच त्याचा लाभ आपल्याला होत असतो. म्हणून स्तोत्र मंत्रांचं पठण केलं तर ते नक्की करा. तर आता एक बाऊल भरून मीठ घ्यायचं, त्याच्यानंतर देवघरापुढे बसायचं. त्याच्यानंतर तुम्हाला 11 वेळा कालभैरवाष्टकम स्तोत्र म्हणायचं आहे आणि 11 वेळा वेदोक्त वल्गा सुक्तम, अशा प्रकारे ही सेवा करायची आहे. आता ही सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तर महाराजांना प्रार्थना करायची, काही माझ्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे ती या मिठामध्ये शोषू दे आणि माझं घर जे आहे ती पॉझिटिव्हिटीने भरून जाऊ दे, निगेटिव्हिटी घरातली सगळी निघून जाऊ दे आणि तुमचा कृपा आशीर्वाद माझ्याशी पाठीशी राहू दे. घर आनंदाने, सुखाने राहू दे. बघा, पैसा, प्रॉपर्टी हेच सगळं नसतं. घराची शांतता, समाधान, सुख हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि ही गोष्ट आपल्याला पैशाने पण विकत घेता येत नाही. ह्या गोष्टी आपल्याला सेवांनी, उपायांनीच म्हणजे आपल्या पदरी पाडून घ्यायच्या असतात. तर 11 वेळा कालभैरवाष्टकम स्तोत्र आणि 11 वेळा वेदोक्त वल्गा सुक्त आणि 11 माळी जप तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. आता ही सेवा रोज करायची का, तर नाही, आठवड्यातून एकदाच तुम्हाला ही सेवा करायची आहे, फक्त मंगळवारी. आणि तो मिठाचा जो काही बाऊल आहे तो तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायचा आहे ज्या ठिकाणी कुणाचीही नजर पडणार नाही, कुणालाही तो मिठाचा म्हणजे तो बाऊल आहे तो दिसणार नाही किंवा असं एखादं बघा घरातून बाहेरून कोणी घरात आलं किंवा हे काय ठेवलं आहे असं एखादा माणूस विचारणार पण नाही किंवा आपली पण त्याच्यावरती नजर पडणार नाही, अशा ठिकाणी तो तुम्हाला ठेवायचा आहे. मग तुम्ही म्हणजे आडोशाला किंवा असं लापटवरती किंवा जिथे नजर जाणार नाही अशा ठिकाणी तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर आता काय करायचं, ह्या मंगळवारी उपाय केला, सेवा करून तो बाऊल तुम्ही ठेवला. दुसऱ्या मंगळवारी, येणाऱ्या मंगळवारी ते जे काही मीठ आहे ते मीठ एका म्हणजे पाण्यामध्ये थोडंसं भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये ते मीठ टाकायचं आणि ते मीठ विरघळतं आहे. जोपर्यंत विरघळत नाही म्हणजे पूर्णपणे विरघळून द्यायचं ते मीठ आणि बाहेर जिथे म्हणतो ना की जिथे कुणाचा पाय पडणार नाही किंवा जिथे कोण असं म्हणजे जाणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला ते पाणी फेकून द्यायचं आहे किंवा टाकून द्यायचं आहे किंवा एखादं झाड असेल तर झाडाला पण घालू शकता. पण शक्यतो त्यामध्ये निगेटिव्हिटी शोषलेली असते, आपली घरातील इडापिडा त्यामध्ये शोषलेली असते, वाईट शक्ती त्यामध्ये असते. त्यामुळे जिथे कुणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला ते पाणी फेकून द्यायचं आहे. जिथे आपण कचरा साठवतो वगैरे तिथे तुम्हाला ते पाणी फेकून दिलं तरी चालेल. फक्त काळजी घ्यायची की म्हणजे त्या पाण्यावरती कुणाचा पाय पडणार नाही. तर अशा प्रकारे हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आणि ज्यावेळी आपण ते मीठ आठवडाभर अशा प्रकारे ठेवतो त्यावेळी आपल्या घरातील नकारात्मकता, निगेटिव्हिटी, इडा पिडा, वाईट शक्ती, कर्णीबाधा
जे काही म्हणतो ना की सगळं जे काही वाईट आहे ते सगळं ते मीठ जे आहे ते शोषून घेत असतं आणि हे सगळं शोषून घेतलेलं मीठ आपल्याला पुढच्या मंगळवारी पाण्यात टाकायचं, पूर्ण विरघळून द्यायचं आणि ते पाणी जे आहे ते फेकून द्यायचं. अशा प्रकारे हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तुम्ही सलग हा उपाय करा. नक्कीच तुम्हाला 100% अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या घरातील विनाकारण वाद, भांडण, तंटे किंवा मुलांचा चिडचिडपणा, उगाच मुलं रडणं, शिवीगाळ देणं किंवा नवरा बायकोचं भांडण जे काही आहे किंवा सेवेमध्ये खंड पडणं, सेवा करावीशी न वाटणं, या सगळ्या प्रॉब्लेममधून तुमची सुटका होईल आणि घरातील निगेटिव्हिटी 100% बाहेर फेकली जाईल आणि पॉझिटिव्हिटी घरामध्ये टिकून राहील, यात काही शंका नाही. त्यामुळे अगदी साधा सोपा उपाय आहे, तुम्ही नक्की करून बघा. अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती आपल्याला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.